तर ऑल राईट मित्रांनो, फायनली 24 जून 2025 ला पोकोने आपला एफ सिरीजचा जो स्मार्टफोन आहे ना तो लॉन्च केला। म्हणजेच की पोकोची जी एफ सिरीज आहे ना ती ऑलरेडी फेमस आहे आपल्या परफॉर्मन्ससाठी। म्हणजेच की त्या स्मार्टफोनमध्ये तुमची जी गेमिंग होती ती भरपूर जास्त नेक्स्ट लेवल होती। स्मार्टफोनमध्ये 60 ते 70 एफपीएसने तुमची जी गेमिंग आहे ती चालते। तर ऑल राईट मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोकोने जो लॉन्च केलेला आहे मागच्या 5-6 दिवसामध्ये पोको F7 प्रोचा पोको F7चा जो स्मार्टफोन आहे तो त्याबद्दल आपण बघणार आहे की तो जो स्मार्टफोन आहे तो का बेस्ट परफॉर्मन्स स्मार्टफोन आहे। आणि की या स्मार्टफोन मध्ये ना तुम्हाला AI चे भरपूर जास्त फीचर्स मिळतात। जो स्मार्टफोनचा कॅमेरा आहे ना तो पण भरपूर जास्त चांगला मिळतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो स्मार्टफोन आहे ना तो तुमच्या बजेटमध्ये आहे। म्हणजे की 30,000 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला यापेक्षा तगडा परफॉर्मन्सचा स्मार्टफोन कोणताच मिळू शकत नाही। म्हणजेच की हा जो स्मार्टफोन आहे तो बेस्ट बजेट परफॉर्मन्स स्मार्टफोन आहे। सगळ्यात पहिल्यांदा हा जो स्मार्टफोन आहे त्याचे फीचर्स बघायच्या आधी आपण बघू की या स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला काय काय मिळतं। सगळ्यात पहिल्यांदा तो जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त प्रीमियम आहे। स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला 90 वॉटचा सुपर फास्ट चार्जर मिळतो। टाइप सी टू टाइप सी केबल मिळते। आणि हा जो 90 वॉटचा जो चार्जर आहे ना तो इतका जास्त चांगला आहे की तुमची जी चार्जिंग आहे ती 0 ते 100% यायला त्या स्मार्टफोनला 45 ते 50 मिनिटं लागतात। आजकाल मार्केटमध्ये ना कोणत्या पण प्रकारचे जे स्मार्टफोन लॉन्च होतात ना ते पण भरपूर जास्त महागडे, म्हणजे 40,000 रुपये 50,000 रुपयाच्या वरती जे स्मार्टफोन्स लॉन्च होतात ना त्यामध्ये पण तुम्हाला कोणत्याच प्रकारचा चार्जर मिळत नाही। पण पोकोने भरपूर जास्त डीप मध्ये लक्ष दिलेलं आहे त्याच्या टार्गेट ऑडियन्सकडे, त्यामुळे तुम्हाला 90 वॉटचा सुपर फास्ट चार्जर पण मिळतो स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये। हा जो स्मार्टफोन आहे ना त्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले मिळतो 6.8 इंचचा फुल कर्व एमोलेड डिस्प्ले मिळतो आणि विथ 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो। स्मार्टफोनची जी ब्राईटनेस आहे ती 3200 नाइट्स ऑफ पीक आहे। म्हणजेच की जर का तुम्ही स्मार्टफोनला बाहेर वगैरे यूज करत असाल तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला स्मार्टफोनवर अंधार दिसणार नाही। स्मार्टफोनची जी ब्राईटनेस आहे ती भरपूर जास्त आहे। स्मार्टफोनची जी वॉटर रेजिस्टन्स आहे ती आहे IP68 ची। म्हणजेच की हा जो स्मार्टफोन आहे तो अर्धा तास जरी पाण्यामध्ये पडला तरी स्मार्टफोनला काहीच फरक पडणार नाही। स्मार्टफोनची जी वॉटर रेजिस्टन्स आहे ती भरपूर जास्त चांगली आहे। स्मार्टफोनचा कॅमेरा बघितला ना तर AI च्या कॅमेरामध्ये पण तुम्हाला भरपूर जास्त ऑप्शन्स मिळतात। म्हणजेच की जर का तुम्ही या स्मार्टफोन मध्ये ना फोटोज वगैरे क्लिक केले त्यानंतर तुम्हाला मॅन्युअली फोटोजला वगैरे एडिट करायची गरज नाही, कारण की यामधलं जे AI आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचे जे फोटोज वगैरे आहे त्याला एडिट करून देईल। म्हणजेच की AI चे भरपूर जास्त फीचर्स तुम्हाला कॅमेरामध्ये मिळत आहेत। स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो, 20 मेगापिक्सेलचा तुम्हाला सेल्फी कॅमेरा मिळतो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो। आणि स्मार्टफोनमध्ये जो कॅमेरा आहे ना तो आहे IMX8 चा कॅमेरा मिळतो। आणि हा जो IMX8 चा जो कॅमेरा आहे ना तो भरपूर चांगला आहे। आणि हा जो IMX चा कॅमेरा आहे ना तो आताच्या लेटेस्ट सगळ्या स्मार्टफोन मध्ये मिळतो, पण फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये मिळतो। म्हणजेच की ज्यांची किंमत 35-40 हजार रुपये आहे त्याच स्मार्टफोन मध्ये मिळतो। पण इतके कमी बजेट मध्ये सुद्धा तुम्हाला या लेवलचा कॅमेरा मिळतो या स्मार्टफोन मध्ये। जर का तुम्हाला या स्मार्टफोनच्या कॅमेराची क्वालिटी चेक करायची असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता। या स्मार्टफोनच्या पोर्ट्रेट्स वगैरे बघू शकता, नाईट्स मोड वगैरे बघू शकता आणि जे फोटोज वगैरे रिअल जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही या स्मार्टफोनच्या कॅमेराची ऑल ओव्हर क्वालिटी बघू शकता। 7550 mAh ची बॅटरी मिळते आणि ही जी बॅटरी नाही ती नॉर्मल बॅटरी नाहीये, कारण की ना जे आता आजकाल जे मार्केटमध्ये स्मार्टफोन आहे ते जास्तीत जास्त तुम्हाला 5500 mAh ची बॅटरी देतात आणि परफॉर्मन्स भरपूर जास्त लो क्वालिटीचा देतात। आणि जे सगळे स्मार्टफोन्स आहेत ना ते आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणतीतरी एक क्वालिटी देतात, जास्त बॅटरी देते, जास्त कॅमेरा देते, जास्त परफॉर्मन्स देते। पण ह्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला त्या सगळ्या क्वालिटी मिळतात। 7550 mAh ची बॅटरी मिळते आणि स्मार्टफोनच्या इनबॉक्समध्ये 90 वॉटचा सुपरफास्ट चार्जर मिळतो। आणि हा जो स्मार्टफोन आहे त्याला 0 ते 100% जायला कमीत कमी 40 ते 45 मिनिट लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स मिळतो। स्नॅपड्रॅगन 8s Gen 4चा जो प्रोसेसर आहे तो तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये मिळतो। आणि हा जो प्रोसेसर आहे तो लेटेस्ट परफॉर्मन्स आहे मार्केटमध्ये। जे फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे त्यामध्येच तुम्हाला हा जो प्रोसेसर आहे तो मिळतो। तरी पण पोकोने आपल्या चांगली बॅटरी देऊन स्मार्टफोनमध्ये चांगला AI चा कॅमेरा देऊन सुद्धा तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे। या स्मार्टफोनमध्ये मल्टीटास्किंग वगैरे करू शकता, एकाच वेळी भरपूर ऍप्लिकेशन यूज करू शकता। ऑल ओव्हर मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं होतं की इतक्या कमी बजेटमध्ये तुम्हाला आत्ताच्या सध्या पूर्ण मार्केटमध्ये कोणता स्मार्टफोन इतके जास्त फीचर प्रोव्हाइड करत नाही। 30,000 रुपये आतमध्ये या स्मार्टफोनची आता सध्या प्राइस चाललेली आहे। आणि स्मार्टफोनची जर का प्राइस बघितली तर बेसिक वेरियंटची 8GB प्लस 128GB ची प्राइस आहे 26,999 या स्मार्टफोनची सध्या प्राइस चाललेली आहे मार्केटमध्ये। आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल मित्रांनो तो नक्कीच आवडलेला असेल। जसं मी तुम्हाला सांगितलं की या स्मार्टफोनची जर का अजून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन वगैरे बघायची असेल, कॅमेराची जी
क्वालिटीची बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही या स्मार्टफोनची डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन वगैरे बघू शकता. तर आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्की आवडलेला असेल. जर का आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात असाच नेक्स्ट व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा, आपल्या या भावाला टाटा बाय बाय.